मित्रांनो नमस्ते. आता महाराष्ट्र शासनाची टी-ई-टी शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच झाली. पण आता केंद्र शासनाची सी-टी-टी परीक्षा या परीक्षेचं आवेदनपत्र आलेलं आहे. त्यामुळं या परीक्षेला तुम्ही फॉर्म भरून घ्या. ज्या लोकांना मुलांना टी-ई-टीमध्ये यश आलेलं नाही, ते सी-ई-टीमध्ये पास होऊ शकतात. सी-टी-ई-टी ही परीक्षा हिंदी माध्यमातून असते आणि आपल्या लँग्वेजचा मराठी विषय ज्याचा असेल त्याला मराठी एक विषय असतो. ज्याप्रमाणे आपण टी-ई-टी दिली त्याचप्रमाणेच सी-टी-ई-टी असते. याच्यामध्ये पेपर निवडत असताना जर तुम्ही भाषा 1 निवडलात तर भाषा 1 हिंदी भाषा निवडलात तर हिंदीचा पेपर हिंदीमधून, मानसशास्त्राचा पेपर हिंदीमधूनच आणि समाजशास्त्राचा पेपर देखील हिंदीमधूनच अशा पद्धतीने असतात आणि दुसरी भाषा तुम्ही जर मराठी निवडलात तर मराठीचा पेपर असतो आणि अगदी सोपा पेपर असतो. टी-ई-टी आहे त्याच्यापेक्षा पण अगदी सोपा पेपर सी-टी-टीचा असतो. त्यामुळे टी-ई-टीसाठी तुम्ही सर्वांनी फॉर्म भरा आणि त्याचबरोबर आमच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. तिथे तुम्हाला स्पेशल सी-टी-ई-टी संदर्भातले बॅचेस मिळतील. हिंदी, मराठी सर्व विषयाचे लेक्चर्स तिथं मिळतील. आपल्याकडे सर्व शिक्षक जे आहेत ते सर्व विषयाचे शिक्षक आहेत. त्यांचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि सर्व शिक्षक हे सी-टी-ई-टी पास झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.